आज आपण उडपी स्टाईल सांबर रेसिपी बघूया। त्यासाठी सर्वप्रथम तूर डाळ घेतलेली 1 वाटी, त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता कुकरमध्ये त्याला शिजवून घ्यायची आहे। 1 वाटी थोडी 10 मिनिट अशी भिजवून ठेवलेली। त्यामध्ये हिंग आणि हळद घालून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची। ह्यामध्ये तुम्ही टॅमॅटोही घालून शिजवू शकता। आता त्यासाठी साहित्य काय काय लागेल ते सांगते। कांदा घेतलेला आहे उभा चिरून, लाल भोपळा, शेंगा घेतल्या शेवग्याच्या, वांग एक लांब कापून घेतलेलं आहे, डाळ शिजवून घेतलेली आहे बघा, अशा प्रकारे जाडसर अशी शिजवून घेतलेली आहे। हा मी सांबर मसालाची रेसिपी अपलोड केली आहे। तो सांबर मसाला मिरची 4 घेतलेले आहेत, मीठ घेतलेले आहे, गूळ 1 चमचा, राई अर्धा चमचा, कढीपत्ता, लसूण 2 पाकळ्या ठेचून घेतलेले आहेत, ऑप्शनल आहे, जिरं, चिंचकोळ, जिरं अर्धा चमचा आहे, चिंचकोळ। आता आपण सर्वप्रथम आणि टॅमॅटो आहे, टॅमॅटो एक मोठा टॅमॅटो चिरून बारीक कापून घेतलेला आहे। आता सर्वप्रथम आपण भाजी बनवून घेऊया। भाज्या ह्या डाळीमध्ये शिजवायच्या नाही, त्या सेपरेट वेगळ्या बनवायच्या फोडणीने। तेल 2-2.5 चमचे असं तेल गरम करत ठेवलेलं आहे कढईमध्ये। त्यामध्ये सर्वप्रथम मोहरी घालून घ्यायची आहे। खूप तेल गरम करून मोहरी घालायची नाही, नाहीतर तसं मग त्यामुळे ते मोहरीचा कडवटपणा तेलामध्ये उतरतो, म्हणून थोडंसं तेल कोमट असतानाच मोहरी घालायची। जिरं घालून घ्यायचं आहे, लसूण घालून घ्यायचं आहे, हिंग डाळीमध्ये घातलेला आहे डाळ शिजवताना, म्हणून पुन्हा हिंग नाही घालायचं आहे, हिंग एकदाच घालायचं आहे। मिरची घालून घ्यायची आहे। आता हे सगळं फोडणीला घालून असं परतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही सगळ्या भाज्या अशा शिजवून घ्या। कांदा असा तुम्ही चौकोनी कापू शकता, आणि केरला स्टोअरमध्ये छोटा कांदा मिळतो, केरला सांबारसाठी सांबारचा कांदा, तोही अवेलेबल असेल घरी तर तोही घालू शकता, किंवा मोठ्या फोडी पण करून घालू शकता। कढीपत्ता घालून घ्यायचा आणि कांदा जास्त शिजवायचा नाही, थोडासा परतून झाला की त्यामध्ये मीठ घालून घ्यायचे, मीठ घालून व्यवस्थित असं परतून घ्यायचे। आता हा मी बनवलेला सांबर मसाला, उडपी स्टाईल सांबर मसाला, तो 2 चमचे घालून घेते। तुम्ही बाजारातलाही घालू शकता, पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे, तर तुम्ही नक्की बघा सांबारची रेसिपी। सांबर मसाल्याची मी कालच अपलोड केलेली आहे। शेंगा घालून घ्यायचे आहेत, भाज्या तर सगळ्या घालून घ्यायच्या आहे, शेंगा, वांगी, सगळं टॅमॅटो सगळं घालून घ्यायचे आणि व्यवस्थित परतून पाणी घालून शिजवून घ्यायचे। आता 2 वाटी असं पाणी घालायचे आणि एक 10 मिनिटात तसे भाज्या, जेवढा कुकरला वेळ लागतो तेवढाच भाजी शिजायला कढईमध्येही वेळ लागतो। कुकर थंड व्हायला 10 मिनिटं घेतो। तर तुम्ही भाज्या अशा प्रकारे शिजवा, आणि जर तुम्ही डाळीसोबत घातलं तर भाज्यांची खीर होऊन जाते, म्हणून डाळीसोबत भाज्या शिजवायच्या नाहीत सांबारसाठी। थोड्याशा भाज्या कडक राहिल्या पाहिजेत सांबारसाठी, अख्ख्या राहिल्या पाहिजेत बघा। अशा प्रकारे मस्त अशी बघा भाजी आपली शिजलेली आहे बघा, मस्त अशी उकळी आलेली आहे, हे बघा किती छान अशी। लाल भोपळा शिजायला वेळ लागत नाही। आता त्यामध्ये डाळ घालून घ्यायची शिजवलेली सगळी, 1 वाटी डाळ शिजवलेली, तेवढी सगळी घालून घ्यायची आहे। मस्त अशी सांबर अशा प्रकारे घरी सांबर बनवा, मस्त अशी घरगुती
हॉटेलसारखीच लागते. थोडंसं हॉटेलमध्ये गुळाचं प्रमाण जास्त असतं, गोड असतं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता. मी 1 चमचा घातलेला आहे गुळ. चिंच आणि गुळ 1 चमचा घालणार आहे. मग आता चिंचेचं कोळ घालून घ्यायचं आहे. थोडंसं अशी चिंच घेतलेली अगदी आणि गुळ घालून घेतलं. 1 चमचा घातला. जर तुम्हाला गोड अजून आवडत असेल, एकदम गोडसर सांबार आवडत असेल, तर थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवायचं की अगदी हॉटेल रेस्टॉरंटसारखी चव येते. आणि तुम्हाला जर त्याचा कलर हवा असेल तर तुम्ही वरून तेल गरम करून त्यामध्ये थोडंसं लाल तिखट, म्हणजे काश्मीरी मिरची पावडर जी तिखट नसते ती, आणि हा सांबार मसाला तेलावरचा फोडणीला घालायचं आणि वरून फोडणी द्यायची, तर त्याच्यावर अगदी हॉटेलसारखा कलर येतो. बघा अशा प्रकारे आपली सांबार रेडी आहे. बघा वरून तवंग पण कसा छान आलेला आहे, मस्त अशी. आता ती मी एका बाउलमध्ये काढून घेते. आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असणार आहेत त्यांना, जर माझं चॅनल रेसिपी पाहत असतील तर त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी बघत जा, ज्या मी अपलोड करत आहे रोज. बघा आणि अशा प्रकारे तुम्ही सांबार बनवा. आता ही सांबार इडलीसोबत, इडली चटणीसोबत वगैरे आणि राईससोबत ही सांबार छान लागते. बघा अशा प्रकारे आपली सांबार रेडी आहे. ती आता इडली चटणीसोबत, इडली आणि चटणीची पण रेसिपी अपलोड केलेली आहे, तर इडली चटणी सांबार अशासोबत सर्व करा. धन्यवाद.